आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठेही खचलेलं नाही आहे. त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो बसावा न बसावा, पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं, हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे. गेल्या वेळेला आमचे 84 निवडून आलेले, भाजपचे 82 आले होते. त्यांनी शहासेना केली, आमचे काही गद्दार फोडले, तरीसुद्धा त्यांचे 82चे 89 झाले. आमचे अर्धे अधिक फोडले होते तरीसुद्धा 54 फोडले होते तरीसुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पुढची तारीख कधी जून जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची 2028 29 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाहीये, त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत. देवाचा म्हणजे देवाची, मेवाची नाही. नाही असं नाही. शेवटी आम्ही हारलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे. आम्ही हारलेलो नाहीच आहोत. कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले. थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही. आणि आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाही टेन्शन.